मॅडम ठीक वाटतंय का आता? संवेदना संपल्यासारखं वाटतंय. मेंदू बधीर झालाय. इतक्या वर्षाच्या माझ्या सेवेनंतर ट्रस्टीने मला काढून टाकण्याचा निर्णय का घेतला असेल? तुझ्यासारख्या शेकडो मुलींसाठी ते हॉस्टेल नव्हतं, घर होतं त्यांचं. आणि माझ्यासाठी ते मंदिर होतं, मानवतेचं. अडलेल्या नडलेल्या मुली तिकडे आधारासाठी यायच्या. हॉस्टेलमध्ये त्यांना आधार मिळायचा, छत मिळायचं, आत्मविश्वास मिळायचा. मग जायच्या उडून लक्षितिच्यावर. पण मी मात्र तिथेच होते वर्षानुवर्ष, नवीन आलेल्या मुलींना आधार देण्यासाठी. त्या वास्तूला सक्षम करत आज त्याच वास्तूने मी सक्षम नसल्याचं ठरवून मलाच निराधार केलं. माझ्या मानवतेच्या मंदिराचे दरवाजे माझ्यासाठीच बंद झाले ग. मॅडम मला कळतंय तुम्हाला आता या क्षणी काय वाटतंय ना. मला सगळं कळतंय. आज मंदिर सुटलंय तुमचं. माझ्यासारख्या अनेक मुलींचं माहेर तुटलंय आज. आई जोवर माहेरी असते तोवरच मुलगी माहेरी जाते. त्या वास्तूमध्ये आईची ऊब असते तोवर मुलगी तिथे रमते. पण ज्या दिवशी आई तिथनं निघून जाते त्याच दिवशी त्या मुलीचं माहेरही संपतं. तुमच्या बाबतीतही तेच झालंय. तुम्हाला त्या हॉस्टेलमधून निघताना किती त्रास झाला असेल याची कल्पनाही करता येत नाही. आणि तेही असं अचानक. मणी सर तुम्ही प्लीज समजावा ना यांना. मी काय बोलणार स्वानंदी. माझं मलाच कळत नाही काय चाललंय ते. मी फक्त एवढं म्हणेन की तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत ना, काळजी करू नका. सुजितने माझ्यासोबत जे केलं तेच यांच्यासोबतही केलंय. त्या सुजितने माझ्या बॉसच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज करून माझी नोकरी घालवण्याचा प्रयत्न केला. तेच तुमच्यासोबतही करतोय. म्हणजे ट्रस्टींना तुमच्याबद्दल वाईट साईड सांगितलं असेल आणि म्हणून तुमचा जॉबही गेला. तुम्ही आराम करा स्वानंदी. यांना जेवण वगैरे द्या. मी आलोच जाऊन. तर मणी सर आता. हा माझं राजारामकडे काम आहे. मी आलोच. मॅडम अहो मणी सर दिवसभर कामाचाच विचार करत असतात. आताही काहीतरी काम आलं असेल म्हणून गेले. देव पण काय काय परीक्षा बघत असतो ना. काही दिवसांपूर्वी मणी माझं तोंड बघायला तयार नव्हता. आज देवाने आम्हा दोघांना एकमेकांसमोर आणून उभा केलाय. तो स्वतः मला त्याच्या बरोबर त्याच्या घरी घेऊन आलाय. पण अजूनही तसाच तुटक वागतो. मॅडम तसं अजिबात नाहीये. मणी सर तेव्हा जरी तुमच्यावर चिडले असले तरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि प्रेम होतच की. हे तुम्हालाही माहितीये. तुम्ही आता अजिबात विचार करू नका. तुम्ही इथे आमच्या सोबत आलाय ह्यात आम्हाला आनंदच झालाय. तुम्हाला भूक लागली असेल मी काहीतरी बनवते तुमच्यासाठी. आज मी स्वयंपाक बनवू? मॅडम कशाला. तुम्ही आधीच दमलाय. तुम्ही आराम करा. मी करते की. नाही तसं नाही ग. म्हणजे मणी
बऱ्याच वेळा माझ्या हातचं जेवलाय, पण ते फक्त एक वॉर्डन म्हणून. आज मला मणीसाठी स्वयंपाक करायचा, आई म्हणून. म्हणजे त्यालाही माहिती ना की आज मी त्याची आई आहे आणि आपण आपल्या आईच्या हातचं जेवतोय. पण नक्कीच. पण मॅडम, घरात सामान नाही आहे जास्त. त्याचा विचार करू नकोस. मी हॉस्टेलमधनं येताना माझं सगळं सामान घेऊन आले. माझा अख्खा हॉस्टेल मधला संसार एका पॅकेट घेऊन आले आणि तो आता आजपासून तुमचा आहे. होईल सगळं. एवढा वेळ का लागतोय सुजितला यायला? ती लोक काम करायला तयार झाली असतील ना? मी पहिल्यांदा काहीतरी असं करतेय, ते पण ह्यांना न सांगता. देवा, आणि सुजितला पाहिलं नसेल ना यांनी? देवा, काही कर, पण काम होऊ दे आमचं. आलाच? अरे ये लवकर. अरे एवढा हळूहळू काय येतोयस? काय झालं मला सांग. ती लोक तयार झाली ना काम करायला? काय झालं? आणि तुला कोणी पाहिलं नाही ना? चिल. आणि इतकं का टेन्शन घेतेस तू? तू सुजित सरपोतदारची आई आहेस. तू टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. अजिबात काळजी करू नकोस. आपलं काम झालंय अँड इट्स अ मास्टर स्ट्रोक. ह्या वॉर्डनला असा त्रास झाला पाहिजे. होईल ना त्रास? मग त्रास काय मम्मा? त्रास नाही होणार तिला. ते आयुष्यात न उठेल. गॅरंटी आहे माझी 100%. कसली गॅरंटी देताय सुजितराव? मुळात तुमच्याकडनं कसली गॅरंटी मिळणं हेच आश्चर्य आहे. त्यात 100% गॅरंटी म्हणजे मला आनंदाश्रू आल्यासारखं वाटतंय क्षणभर. बर शालिनी, ह्या वेळेला तुम्ही रूम मध्ये असायला हवा ना? मग इथे काय करताय? सुजितराव, एवढ्या रात्रीचं कुठे गेला होतात? तुमच्या दोघांचं काही चाललंय का? ते म्हणजे मी ह्याला सांगत होते की ते मम्माला आईस्क्रीम हवं होतं डॅड. ऍपवर चेक केलं तर डिलिव्हरी बॉईज अवेलेबल नाहीये. तुम्ही इथे गेलो होतो मेडिकलमध्ये, पण नेमकं मेडिकल सुद्धा बंद आहे. सो मी तिला तेच म्हणत होतो की उद्या मी तुला नक्की आईस्क्रीम आणून देईन 100%. हो ना मॉम? हो, हेच म्हणत होता. खरं बोलताय ना तुम्ही दोघं? म्हणजे माझ्या नकळत असं काही प्लॅन करत नाही आहात ना, ज्याच्यामुळे मी संकटात येईन? तुम्हाला पुन्हा एकदा बजावतोय, मणी, स्वानंदी किंवा वॉर्डन यांच्या वाट्याला जाऊ नका. आम्ही विसरलो कधीच त्यांना. त्यांची एवढी लायकी नाहीये डॅड की मी त्यांना इतकी किंमत दे. गुड नाईट मॉम. गुड नाईट. गुड नाईट. त्याला जन्म द्यायची हिंमत होती माझ्यात, तर त्याला पोषणाची धमक सुद्धा होती. तो पण पुढा होता. त्या पळपुट्या माणसाने मला सांगितलं की माझं बंधूच जन्माला आलंय म्हणून. तुम्ही कोण? मॅडम, हे स्वानंदीला भेटायला आल्यात. हे लेडीज हॉस्टेल आहे. फोन अरे वेडा आहेस का तू? नाही. गरम दिसतंय, वाफा येतात, तू हात घालतो. एवढी काय घाई करायची होती?
लहान झाला हात तुझा. त्यांना माहित होतं मी त्यांचा मुलगा आहे, म्हणून त्यांच्या वागण्यात एक वेगळी माया होती आणि मला तिचा अर्थही कळत नव्हता. त्या आई म्हणून जीव लावत होत्या आणि मी मात्र त्यांच्यावर चिडून त्यांचा तिरस्कार करून त्यांचा जीव घेत होतो. जे घडलं ते का घडलं हे जाणून न घेता मी माझ्या आईलाच दोषी ठरवून तिचा आयुष्यभर तिरस्कार केला. पण तरी सुद्धा मॅडमला जेव्हा कळलं मी त्यांचा मुलगा आहे, तेव्हा त्या लगेच का नाही बोलल्या माझ्याशी? का नाही मला सांगितलं सगळं? का लपवून ठेवलं इतकं मोठं सत्य माझ्यापासून? त्यांना त्रास नसेल का झाला? आणि त्यांना जर त्रास झाला नसेल तर आत्ता मला का त्रास होतोय? मी वॉर्डन मॅडमला कधी आई म्हणू शकेन का? आई म्हणून त्यांचा स्वीकार करू शकेन का? कसं असेल आमचं नातं? खायला पैसे देता का? भूक लागलीये. बाळा इतकेच. आई मुलांचं कधीच वाईट करत नाही. ती माऊली पण स्वतः उपाशी राहून मुलांना खायला देते. मॅडम पण जे काही वागल्या असेल त्यात त्यांचा काहीतरी नाईलाज असेल. जर मी आईशिवाय आश्रिताचं आयुष्य जगलोय तर त्या कुठे आनंदाचं आयुष्य जगल्यात? एकटीनेच तर सगळा जन्म काढलाय. जिवंत असलेला मुलगा जन्मतः मेल्याचं दुःख उराशी बाळगून. हा स्वानंदी, आलोच. बरं, ठीक आहे, या. स्वानंदी, अगं सगळा स्वयंपाक तयार झाला. मणीचा फोन होता का? काय म्हणाला? येतो म्हणाली. येतीलच इतक्यात. मग मी जेवणाची तयारी करू का? नाही म्हणजे पान वाढायला घेऊ का? मी कशा ह्याच्यावर वाढू मी त्याला? चालेल नाही ते? हे ठीक आहे, मी ताट घेते. सगळं बरोबर आहे ना? भात नंतर वाढेन मी. मॅडम, अहो हे किती चुकीचं आहे. चुकीचं? काय चुकलंय? मॅडम, अहो तुमचा मुलगा आला म्हणून तुम्ही मुलीलाच विसरल्यात. एकच ताट वाढलंय तुम्ही. अगं नाही, तसं नाहीये. मी म्हणजे मला असं वाटलं की आपण दोघी नंतर जेवूया म्हणून मी आधी त्याला अहो गंमत करत होते. सनंदी, खरं सांगू, मला ना भीती वाटतेय. म्हणजे मी हा स्वयंपाक केलेला त्याला आवडेल ना? रागावणार नाही ना? मॅडम, हो नाही रागवणार ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही केलेला सगळा स्वयंपाक मनी सरांना आवडणार, बघाच तुम्ही. आणि हो, जर का त्यांनी काही नाटकं केली तर सरळ सरळ पाठीत धपाटा घाला तुम्ही. हो, अहो आईला आयुष्यभर हक्कच असतो ना तो. मूल चुकलं की पाठीत धपाटा मारायचा.
मणी सर, मणी सर, तुमच्या आईने तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत आज. जेवायला बसा ना. मणी सर, करा सुरुवात. कसं झालंय जेवण? छान झालं. पोटभर जेवा मग. मणी सर, 1 मिनिट. मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला घास भरवा. मणी सर, चालेल ना? चालेल, भरवा मॅडम. आज मी भरून पावले. अगदी या क्षणी मृत्यू जरी आला ना तरी मी आनंदाने स्वीकारेन. 30 वर्षापूर्वी ओरबडून घेतलेलं माझ्याकडनं मातृत्व आज मला परत मिळाले. आणखीन काय मागू मी देवाकडे? मला क्षमा कर. मी तुझं संगोपन नाही करू शकले. तुझा हात धरून तुला चालवायला नाही शिकू शकले. तुझा अभ्यास नाही घेऊ शकले. तुझे आवडीचे पदार्थ तुला स्वतः बनवून नाही बनवू शकले. क्षमा कर. मी आणि तू या जगात होतो पण एकमेकांबरोबर नव्हतो. तुला माहिती म्हणे, तुझ्या प्रत्येक वाढदिवशी मी माझ्या गेलेल्या मुलाचा वाढदिवस साजरा करायचे. माझ्याकडे एक कापसाचा बाहुला होता. त्याला कुरवाळत पुराशी धरून मी रात्र रडत असायचे रे तुझ्या आठवणी. मी तुझ्या डोक्यावर कधीच मायेने हात नाही फिरवू शकले पण मी माझे हात माझ्या कामांमध्ये व्यस्त केले. कधीच तुझ्यावर माया नाही करू शकलो. माझ्या मनात जेवढी माया होती मी सगळी या हॉस्टेलच्या मुलींना दिली रे. तुझ्यावर संस्कार नाही करू शकले. तरी सुद्धा तुझ्या रक्तामध्ये मी बसले. इतकी वर्ष त्या सरपोतदाराच्या सानिध्यात राहून सुद्धा तू किती विनयशील आहेस, प्रेमळ आहेस, संस्कारी आहेस. चिखलात एखादं कमळ उमगल्यासारखं तू बरी इतका चांगला आहेस ना की तू माझा मुलगा आहेस असा मला अभिमान वाटतो. माझ्या आई पडायला आज पूर्णत्व मिळालं. तुम्ही प्लीज शांत व्हा. मी आहे तुमच्या सोबत. मी आलोच.
मॅडम मला कळतंय मला आता काय फील होत आहे पण त्यांना थोडा वेळ लागेल.